नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओढवळे सर आपणा सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर प्रथम स्वागत करतो. आणि मित्र, आज आपल्याला या पर्यावरणीय व्यवस्थापन दॅट इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठात आपल्याला एका महत्त्वपूर्ण कन्सेप्टवर चर्चा करायची आहे, तर तो म्हणजे पर्यावरणीय संवर्धन. या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करत असताना या ठिकाणी थोडंसं आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे जे पर्यावरण आहे हा एक निसर्ग आहे. दोन्ही संकल्पना खूपच व्यापक आहेत, लक्षात घ्या. निसर्ग हा या ठिकाणी खूप अफाट आहे. या निसर्गाशिवाय मानवाचं अस्तित्व नाही. निसर्गाशिवाय मानवाचं अस्तित्व हे अस्तित्वहीन आहे. तात्पर्य, मानव हा या ठिकाणी निसर्गापुढं फार तोकडा आहे. म्हणून मित्र, या निसर्गावर आम्हाला खूप प्रेम करायचे. या निसर्गाची आम्हाला एकरूप राहायचे. या निसर्गाचं संवर्धन करायचं. या निसर्गाचं जतन करायचे, संरक्षण करायचे. या निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा वापर हा काटकसरीने करायचे. या निसर्गातील प्रत्येक वस्तूंचा वापर हा योग्य पद्धतीनं सुनियोजित पद्धतीनं करायचे. या सर्व गोष्टी कशासाठी करायच्या? कारण या निसर्गाचा जो एक समतोल आहे, बॅलन्स ऑफ नेचर, हे बिघडणार नाही. आणि जर या निसर्गाचा समतोल जर बिघडला तर आमचं अस्तित्व हे या ठिकाणी संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. म्हणूनच मित्र, असं म्हटलं जातं की ही जी एक पृथ्वी आहे तर ही आपल्याला वारसा हक्कानं मिळालेली नाही, तर या भाविक पिढीकडून उसनवार मिळालेली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि या भावी पिढीसाठी नक्कीच आम्हाला या निसर्गाचं समतोल राखायचे, संतुलन करायचे, जतन करायचे, संरक्षण करायचे, संवर्धन करायचे. तर मित्र, या निसर्गाचा जो एक संवर्धनाचा विषय आहे, तर या संवर्धनाच्या विषयाबद्दल चर्चा करत असताना काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. त्या प्रश्नावर थोडीशी आपण चर्चा करूया. प्रश्न पहिला असा आहे मित्र की पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात? तर आम्हाला माहीत आहे की पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे आमचा सभोवताल. सभोवतालीमध्ये काय, तर सभोवतालमध्ये दोन घटक आम्हाला पाहायला मिळतात. एक नैसर्गिक घटक आणि दुसरे मानवनिर्मित घटक. याचा अर्थ असा झाला की पर्यावरणामध्ये दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत. एक म्हणजे नैसर्गिक घटक आणि दुसरा मानवनिर्मित घटक. मग या दोन्ही घटकाचा होणारा जो एक पर्यावरणावरचा परिणाम आहे, तर हा खूप भयानक आहे. तात्पर्य, निसर्गसुद्धा हा या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाचं खच्चीकरण, पर्यावरणाची नासधूस करण्यामध्ये हस्तक्षेप करतोय. त्याचबरोबर मानवसुद्धा या ठिकाणी तितक्याच प्रमाणामध्ये जबाबदार आहे. परंतु या निसर्गाकडून होणारी जी एक पर्यावरणाची एक ऱ्हासाची बाजू असेल तर ती भरून काढण्यासारखी असेल, परंतु मानवाकडून जर पर्यावरणाचा ऱ्हास जर झाला तर ती भरून काढण्यासारखी बाब नसल्याचं या ठिकाणी आमच्या लक्षात आले. तर मित्र, या मानवाच्या संदर्भात जर विचार केला तर हा मानव कळत न कळत या ठिकाणी विकासाच्या दिशेनं चाललाय. आणि हा विकासाच्या दिशेनं जात असताना कळत न कळत याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये या पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाचं खच्चीकरण हे या ठिकाणी नक्कीच व्हायलंय. मग आम्हाला या ठिकाणी या पर्यावरणातील हे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित घटक दोन्ही जबाबदार असल्याचं, दोन्ही घटकाचा या पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकावर होणारे विपरीत परिणाम, त्याचबरोबर या पर्यावरणातील ज्या काही परिसंस्था आहेत तर या परिसंस्थासुद्धा नामशेष राहण्याचं सुद्धा एक काम, बऱ्याचशा परिसंस्था या ठिकाणी पूर्णतः कोलमडून जाण्याचं काम
या ठिकाणची जैवविविधता संकटात येण्याचं काम या दोन घटकाच्या कारणामुळे होत आहे. या घटकाबद्दल रितसर चर्चा आपण ही पुढे आणखी नक्कीच करू. त्या दुसरा प्रश्न विचारला आहे मित्र की पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल. तर मित्र, या पर्यावरणामध्ये भक्षक आणि भक्षक हे अन्न साखळीतील ज्या काही कड्या आहेत, तर अन्न साखळीतली कोणतीही कडी जर या ठिकाणी जर डिस्टर्ब होत असेल, एखादी जरी कडी जर या ठिकाणी या परिसंस्थेतील अन्न साखळीतील जर कडी जर डिस्टर्ब होत असेल तर नक्कीच या ठिकाणी पर्यावरण किंवा ती जी एक अन्न साखळी आहे तर ही संकटात आल्याशिवाय राहणार नाही. ती अन्न साखळी म्हणजेच एक परिसंस्था ही त्या ठिकाणी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही किंवा संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण आता सांगितलं की भक्षक जर वाढले तर काय होईल, तर भक्षक कमी पडेल. काय म्हणतो मी, भक्षक जर संख्येनं जर जास्त झाले तर भक्षक कमी पडेल. भक्ष म्हणजे अन्न कमी पडेल, अन्नाचा या ठिकाणी तुटवडा होईल, टंचाई भासेल, सर्वत्र हाहाकार होईल आणि एकंदरीत त्या परिसंस्थेतील तो जो भक्षक आहे तर तो भक्षक उपासमारीच्या कारणामुळं एक ना एक दिवस असा येईल की त्या ठिकाणी भक्षकाची संख्या सुद्धा संपुष्टात येण्यासाठी चालू होईल. म्हणजेच या अन्न साखळी अंतर्गत असणारी ही जी एक कडी आहे तर एक कडी जर डिस्टर्ब झाली तर दुसरी कडी सुद्धा कालांतरानं डिस्टर्ब होणार आहे आणि परिसंस्था ही टोटली कोलॅप्स होणार आहे. अशा प्रकारचा जो एक प्रकार आहे तर हा प्रकार या प्रश्नातून आमच्या लक्षात येतो. तिसरा प्रश्न विचारला आहे की नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. तर लक्षात घ्या मित्र, या नदीच्या बाजूला जर मोठी जर कारखाने जर उभारली गेली तर काय होईल. अशा पद्धतीची ही जर कारखाने उभारली गेली तर होणार आहे काय, तर या कारखान्याच्या माध्यमातून सोडलं जाणारं जे एक विषारी पाणी आहे, विषारी घटक आहे, तर या विषारी घटकामुळं या नदीच्या पात्रातून वाहणारं जे काही पाणी आहे, जे पाणी या ठिकाणी शुद्ध स्वरूपाचं आहे, परंतु प्रत्येक कारखान्यातून जर अशा प्रकारची प्रदूषित घटक जर मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात येत असतील तर त्यावेळेस होईल काय, तर या नदीच्या किनारी असणारी जी काही वसाहती आहेत, काही गावं आहेत, त्याचबरोबर या जलांतर्गत असणारी जी काही जलचर आहेत, लक्षात घ्या, नदीच्या पाण्याअंतर्गत असणारे जे काही जलचर घटक आहेत तर या जलचर घटकावर प्रथमतः या कारखान्यातून सोडलेल्या या विषारी घटकाचा विपरीत परिणाम होऊन यांची संख्या संपुष्टात येईल. लक्षात घ्या, जलीय परिसंस्थेवर हा पहिला आघात कुणाचा होईल, या कारखान्यातून सोडलेल्या या विषारी घटकाचा होईल. लक्षात येते ना. त्याचबरोबर दुसरा भाग असा होईल की या नदीच्या पाण्याच्या आधारावर जी ही लोक उपजीविका करणारे आहेत, नदीचं पाणी हे या ठिकाणी आता खूप विषारी झालं. कारखान्यातून नाना प्रकारची विषारी पदार्थ घटक हे सोडण्यात आले. याचा परिणाम म्हणून पाणी या ठिकाणी पूर्णतः प्रदूषित झालेलं असेल. अशा दूषितीकरण झालेल्या पाण्याचा ज्यावेळेस हे लोक या ठिकाणी वापर करतील त्यावेळेस या अन्न साखळीच्या माध्यमातून ही विषारी घटक या सर्व सजीवांच्या अंतर्गत येतील आणि याचा परिणाम म्हणून याचा विपरीत परिणाम या प्रत्येक सजीवावर झाल्याशिवाय राहणार नाही. तात्पर्य या ठिकाणी अशा प्रकारची ही एक ना एक जी काही एक सजीवांची परिसंस्था आहे तर ही परिसंस्था या कारणामुळं धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. मग अशा पद्धतीचा हा एक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला क्लिअर करता येतोय. त्यानंतर पुढे आम्हाला थोडासा विचार करायचा आहे की पर्यावरणाअंतर्गत असणारे जे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित जे घटक आहेत तर या घटकाबद्दल अधिक आपल्याला काय सांगता येईल. तर लक्षात घ्या, हे परिसंस्थेतले किंवा या पर्यावरणातले दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत
या महत्त्वपूर्ण घटकामध्ये रिसर्च चर्चा आपण करणार आहोत. त्यात निसर्ग निर्मित घटक जर आपण लक्षात घेतला तर हा निसर्ग निर्मित घटक मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं खच्चीकरण करतो, पर्यावरणावर विपरीत परिणाम घडून आणतो. ही दोन पर्यावरणावर परिणाम करणारे घटक आहेत. यात सविस्तररित्या आपल्याला असं सांगता येईल, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, परिणाम करणारे घटक कोण आहेत? तर हे दोन आहेत. लक्षात येतात का? पहा, एक आहे नैसर्गिक घटक आणि दुसरा आहे मानवनिर्मित घटक. मग हे जे दोन घटक आहेत, तर या घटकांची जर आपण उदाहरण घेतली तर आपल्या लक्षात येऊन जाईल की हा निसर्ग या ठिकाणी आणि हा मानव सुद्धा या ठिकाणी पर्यावरणावर कशा पद्धतीनं आघात करतात. दोन्ही घटक या ठिकाणी पर्यावरणाचं खच्चीकरण किंवा पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणावर विपरीत परिणाम घडून आणण्यासाठी जिम्मेदार असल्याचं लक्षात येईल. यामध्ये निसर्गाच्या माध्यमातून होणाऱ्या जे एक नैसर्गिक आपत्ती आहेत, तर या नैसर्गिक आपत्त्यामुळं पर्यावरण धोक्यात येत आहे, हेही या ठिकाणी आपण समजून घेऊ. त्यात उदाहरण सांगितलं, भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर महापूर असेल, चक्रीवादळे असतील, अवर्षण असेल, दुष्काळ असेल, वणवा असेल. ठीक आहे. तर यासारखी जी काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतली, तर या उदाहरणातून आमच्या काय लक्षात येईल की निसर्ग हा या ठिकाणी फार प्रचंड प्रमाणामध्ये पर्यावरणावर विपरीत परिणाम घडवून आणतोय. तो कसा? तर या ठिकाणी भूकंप हा जो एक नैसर्गिक आपत्तीचा प्रकार आहे, तर या आपत्तीतून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निसर्गाची हानी होते, खूप काही नासाडी होते. त्याचबरोबर ज्वालामुखी, या ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुद्धा त्या पर्यावरणाचं खूप काही नुकसान होतं. व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी या ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर पडणारे जे काही घटक आहेत, तर या घटकाचा विपरीत परिणाम या ठिकाणच्या जलाशयावर होतो, या ठिकाणच्या प्रत्येक सजीवावर होतो आणि बऱ्याचशा परिसंस्था या कारणामुळं धोक्यात येतात. त्याचबरोबर महापूर सारखी सुद्धा जी एक नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. तर या महापुराच्या माध्यमातून सुद्धा या जमिनीच्या पृष्ठभागावर असणारी जी एक महत्त्वपूर्ण माती आहे, तर या मातीचा मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जाण्याचा प्रकार आमच्या लक्षात येईल. म्हणजेच जमिनीची धूप, त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानवहानी असेल अथवा निसर्गहानी असेल, तर ही या माध्यमातून लक्षात येईल. त्याचबरोबर चक्रीवादळे असतील, अवर्षण असेल, हा दुष्काळाचा प्रकार, पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर जी काही स्थिती या ठिकाणी आपल्याला जाणवते त्यालाच आपण अवर्षण असं म्हणतो. त्याचबरोबर काही दुष्काळ असेल, हाच अशाच पद्धतीचा दुष्काळ हा अधिक पाणी झाल्यानंतर सुद्धा दुष्काळ पडतो आणि कमी पाणी पडल्यानंतर सुद्धा दुष्काळ होतो. आणि त्याचबरोबर हे जे जंगलं पेटण्याचा प्रकार आहे, ज्याला आपण वणवा असं म्हणतो, तर या जंगलाच्या जळण्याच्या कारणामुळं ही जंगल नावाची जी एक प्रचंड परिसंस्था आहे, तर ही परिसंस्था पूर्णतः कोलॅप्स होते, पूर्णतः उद्ध्वस्त होते. अशा प्रकारची ही काही नैसर्गिक घटक आहेत. तर ही नैसर्गिक घटक या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून या पर्यावरणावर विपरीत परिणाम घडवून आणतात. तर हा झाला या निसर्गाचा थोडासा हातभार, एक हस्तक्षेप जो या ठिकाणी पर्यावरणाचा नासधूस करण्याचा प्रकार करतोय. आता या ठिकाणी थोडंसं आपण या मानवनिर्मित घटकाकडे वळूया. तर मानवनिर्मित घटक हा काय करतो? तर मित्र, मानव हा या ठिकाणी विकासाच्या मार्गावर धावपळ करत असताना कळत न कळत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या पर्यावरणाचं खच्चीकरण, या पर्यावरणाची नासधूस करण्यामध्ये
याचाही हातभार खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला आहे. आणि विशेष असं सांगता येईल की या नैसर्गिक घटकापेक्षा या मानवनिर्मित घटकाकडून होणारा जो काही एक विपरीत परिणाम या पर्यावरणावरचा आहे, तर हा भरून न काढण्यासारखा आहे. हा थोडासा अधिक तीव्र स्वरूपाचा या ठिकाणी परिणाम या निसर्गावर होतो आहे, त्या पर्यावरणावर होतो आहे. याची जर आपण उदाहरण घेतली तर यातून आमच्या काय लक्षात येईल? तर मित्र, हा मानव काय करतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड करतोय. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण, त्याचबरोबर औद्योगिकरण, बांधकाम, रस्ते, पूल बांधणी, त्याचबरोबर दहशतवाद, खाणकाम, भरपूर काही घटक हा या ठिकाणी वाढवत चाललाय, ज्याचा विपरीत परिणाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणावर व्हायलाय. तर मानव हा मोठ्या प्रमाणामध्ये जिम्मेदार असणारा एक घटक या सर्व माध्यमातून, या सर्व उदाहरणातून आमच्या लक्षात येतोय. तर मानवाने या ठिकाणी निरंकुश जंगलतोड केलेली आहे आणि या जंगलतोडीच्या कारणामुळं पर्यावरण हा दिवसेंदिवस धोक्यात येत चाललेला आहे. तर जंगल नावाची जी काही परिसंस्था आहे, तर ही परिसंस्था आज धोक्यात येण्याचं एकमेव कारण जर कोण असेल तर तो आहे मानव. मानवानं या ठिकाणी निरंकुश जंगलतोड करून आज बरीचशी जंगल ही संपुष्टात आणलेली आहेत. लक्षात घ्या मित्र, या जैवविविधतेला जर टिकून ठेवायचं असेल, या निसर्गाचा समतोल जर आम्हाला जर सांभाळायचा असेल, या निसर्गाचं जर जतन, संरक्षण, संवर्धन जर करायचं असेल, तर निसर्गाला या ठिकाणी आम्हाला दूर करून चालणार नाही. या निसर्गाशी आम्हाला संगनमत साधावं लागेल, या निसर्गाशी आम्हाला मैत्री करावं लागेल. तर या ठिकाणी जंगलतोड या मानव मोठ्या प्रमाणामध्ये करत चालल्यामुळं या पर्यावरणावर याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळालेत. त्याचबरोबर वाढती लोकसंख्या हा सुद्धा एक मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल. तर ही लोकसंख्या, तरी वाढती लोकसंख्या कुणीकडे वळते आहे तर शहराकडे वळते आहे. ग्रामीण भागातील ही जनता आज आपण जर लक्षात घेतली तर 70% जनता ही शहरी भागामध्ये राहते आणि 30% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते. अशा पद्धतीचा हा एक ओघ या शहराकडे लागल्या कारणामुळं, आर्थिकदृष्ट्या प्रबल होण्याच्या कारणामुळं, शिक्षणाच्या कारणामुळं, कारणं अनेक असतील, वेगवेगळ्या कारणाच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील जी जनता आहे ही शहरी भागामध्ये जाऊन निवासस्थान करून राहते, ज्यालाच आपण शहरीकरण असं म्हणतो. तर या शहरांतर्गत असणाऱ्या आज जनतेची संख्या जर आपण लक्षात घेतली तर ही 70%पेक्षा सुद्धा जास्त चालले. त्याचबरोबर या लोकसंख्येचा जो काही विस्फोट आहे, तर हे सुद्धा या मानवनिर्मित घटकाचंच एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. याचा विपरीत परिणाम सुद्धा या पर्यावरणावर होतो आहे. वाढत्या लोकसंख्येच्या कारणामुळं वाढत्या संसाधनाचा जो काही वापर या ठिकाणी वाढलेला आहे, जो आमच्या लक्षात येतोय, तर ही सर्व संसाधनं ज्यावेळेस वापरली जातील, या वापरामध्ये सुद्धा काही सुनियोजन पद्धतीनं वापर नाही किंवा सुयोग्य पद्धतीनं वापर नाही, तर अनाठायी आणि अयोग्य स्वरूपाचा हा वापर, अनिश्चित स्वरूपाचा हा वापर या ठिकाणी या मानवानं केलेला आहे, हा करत चाललेला आहे. याचे होणारे जे काही विपरीत परिणाम आहेत तर हे पर्यावरणावर होत चाललेले आहेत. त्याचबरोबर या औद्योगिकरणाचा सुद्धा एक विषय आपल्याला महत्त्वाचा लक्षात येतो की औद्योगिकरण हे कशासाठी तर विकासासाठी. आज भारत देश हा विकसनशील देश आहे. या विकसनशील देशाला विकसित होण्यासाठी खूप काही औद्योगिकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. रात्रंदिवस या ठिकाणी जी काही कारखाने, कंपन्या कार्यरत आहेत, चालू आहे, प्रोडक्शन, निर्मिती चालू आहे, ही अशीच जर राहिली तरच या ठिकाणी भारत हा प्रगती करू शकतो आणि विकसित होऊ शकतो. या माध्यमातून हा रात्रंदिवस औद्योगिकरण हा करत चाललेला आहे आणि या औद्योगिकरणातून जी काही मोठ्या स्वरूपामधून या कारखान्याच्या धुराड्यातून किंवा या कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेतून बाहेर सोडली जाणारी जी काही घटक आहेत, तर ही सर्वच्या सर्व प्रदूषित स्वरूपाचे घटक आहेत.
या प्रदूषित घटकामुळंच पर्यावरणाचं खच्चीकरण किंवा पर्यावरणाची नासधूस, पर्यावरणाचा ऱ्हास काही म्हणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तर हाही घटक या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर बांधकाम प्रक्रिया असेल, या बांधकामासाठी लागणारी जी काही खडी असेल किंवा सिमेंट असेल, सिमेंटचे कारखाने असतील, ॲस्बेस्टॉसचे कारखाने असतील, तर या सर्व कारखान्याच्या माध्यमातून, या बांधकामाच्या माध्यमातून, या रस्ते निर्मितीच्या माध्यमातून, पूल बांधणीच्या माध्यमातून, खाणकामाच्या माध्यमातून, या त्याचबरोबर दहशतवादाच्या माध्यमातून या पर्यावरणाचं जे काही एक खच्चीकरण आहे, पर्यावरणाचा जो एक ऱ्हास आहे, पर्यावरणाचा जो एक अतिवापर आहे आणि या पर्यावरणामध्ये केलं जाणारं जे एक दूषितीकरण आहे, तर या सगळ्या गोष्टीचा जर आपण सरासर विचार जर केला तर मानव हा या ठिकाणी असा फॅक्टर आहे जो या ठिकाणी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस करण्याचा उद्योग करतोय. तर मित्र, हे दोन्ही घटक त्या ठिकाणी निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित जे काही घटक आहेत आणि या घटकांची जी काही उदाहरणं आहेत, तर या उदाहरणाच्या माध्यमातून आमच्या लक्षात येतं की हे दोन्हीही फार मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार आहेत. तर मित्र, असा जो एक पृथ्वीवर या दोघांच्या माध्यमातून वाढलेला जो एक थैमान आहे, या दोघांच्याही गैर प्रकारातून होणारा जो एक निर्मितीचा प्रकार आहे, तर तो प्रकार या ठिकाणी आज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर तो म्हणजे प्रदूषण. काय म्हणतोय पहा, तर प्रदूषण, दॅट इज पोल्युशन. याला आपण काय म्हणू, पोल्युशन. तर हे जे पोल्युशन आहे, तर हे पोल्युशन म्हणजे काय, याच्यावर आपल्याला थोडीशी रिसर्च चर्चा करता येईल. तर पोल्युशन आणि प्रदूषण या संकल्पनेचा आम्ही जर विचार केला तर ही संकल्पना खूपच व्यापक असल्याचं लक्षात येणार आहे. कारण आताच आपण लक्षात घेतलं की पर्यावरणावर परिणाम करणारे जे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित घटक होते, तर या घटकांच्या हस्तक्षेपामुळं, या घटकांच्या अतिवापरामुळं, गैरवापरामुळं, त्याचबरोबर अयोग्य प्रकारच्या नियोजन प्रक्रियेमुळं होतंय काय, तर मोठ्या प्रमाणामध्ये या पर्यावरणाचं एक दूषितीकरण, एक ऱ्हास, एक गैरवापर हा आमच्या लक्षात येणार आहे. म्हणजेच या संकल्पनेचा अर्थ आपल्याला जर लक्षात घ्यायचा असेल तर मानव हा या ठिकाणी काय करायलाय, तर प्रत्येक संसाधनाचा वापर हा करत असताना अयोग्य वापर करतोय. अनाठायी असे काही घटक आहेत की या ठिकाणी दूषितीकरणाची प्रक्रिया ही आमच्या लक्षात येऊन जाणार आहे. तर अयोग्य, अनाठायी, अप्रमाणात, अनावश्यक, घटकांची निर्मिती म्हणजे प्रदूषण होय. प्रदूषणाची या ठिकाणी आपल्याला अशी एक व्याख्या सांगते की या ठिकाणी निसर्गामध्ये पाहिलं काय, तर अयोग्य, जे योग्य नाही, अनाठायी, नको त्या ठिकाणी, अप्रमाणात, किती प्रमाणात आहेत, प्रमाण या ठिकाणी मर्यादित नाही, मग अप्रमाणात स्वरूपामध्ये हे घटक तयार व्हायला लागलेत. कसे आहेत, आवश्यक आहेत का, अनावश्यक आहेत. तर या सर्व
अयोग्य, अनाठायी, अप्रमाणात अनावश्यक घटकांची जी एक निर्मिती प्रक्रिया आहे, तर ही निर्मिती प्रक्रिया म्हणजेच प्रदूषण होय. म्हणजेच या ठिकाणची या निसर्गाअंतर्गत असणारी जी एक प्रत्येक जैविक अथवा अजैविक घटकाची बाब आहे, तर ही घटक या ठिकाणी दूषित व्हायला लागलेले आहेत. तात्पर्य आपल्याला असं सांगता येईल, उदाहरणामध्ये आपण हवा घेतलं, पाणी घेतली, जमीन घेतली, तर या कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळेस हा वापर करत असताना या सर्व घटकांची जी एक गुणवत्ता आहे, या सर्व घटकांचा जो एक दर्जा आहे, या सर्व घटकांची जी एक क्वालिटी आहे, तर ही गुणवत्ता या ठिकाणी ढासळते आहे मित्र. लक्षात घ्या. एकंदरीत हवेची गुणवत्ता ढासळणे म्हणजे हवेचे प्रदूषण, पाण्याची गुणवत्ता ढासळणे म्हणजे पाण्याचं प्रदूषण, जमिनीची गुणवत्ता ढासळणे म्हणजे जमिनीचे प्रदूषण. या प्रत्येक गोष्टीची जर आपण बारकाईनं जर लक्षात घेतली बाजू, तर आमच्या लक्षात येईल की या ठिकाणी नको ते घटक नको तितक्या प्रमाणामध्ये नको त्या जागी वाढत असल्याचं आमच्या लक्षात येणार आहे. याच घटकाला आपण एका शब्दामध्ये व्यक्त करतो, तर तो म्हणजे प्रदूषण. तर ही जी एक प्रदूषणाची जी एक संकल्पना आहे, तर ही खूप व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. अशा पद्धतीचं प्रदूषण हे सर्वत्र धुमाकूळ माजवले. या प्रदूषणाची जी एक तीव्रता आहे, तर ही तीव्रता डे बाय डे दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचं आमच्या लक्षात येते. मग हा इतका भयानक जो काही धुमाकूळ वाढलेला आहे, तर या सर्व घटकांच्या पाठीमागची जी काही कारणमीमांसा आहे, तर ही कारणमीमांसा काय असेल, तर आत्ताच आपण लक्षात घेतलं की मानव आणि निसर्ग हे दोन्ही घटक या प्रदूषणाच्या तीव्रतेसाठी, या प्रदूषणाची प्रमाणता वाढवण्यासाठी जिम्मेदार असल्याचं लक्षात येतं. तर अशा पद्धतीचा हा जो एक प्रदूषण आहे, तर या प्रदूषणाचा जो एक गुणवत्ता ढासळण्याचा जो एक प्रकार या पर्यावरणावर किंवा या पृथ्वीवर होत चाललेला आहे, याबद्दल आपल्याला थोडीशी रीतसर चर्चा करायची आहे. आता हा प्रदूषण आणि या प्रदूषणाचा जो काही एक प्रकार आहे, तर याबद्दल आपण चर्चा करूया की प्रदूषणाचे जे काही प्रकार आहेत, तर ते प्रकार नेमके कोणते असते. तर मित्र, या प्रदूषणाचे प्रकार आपल्याला असे सांगता येतील. या ठिकाणी हवा, त्याला आपण हवेचे प्रदूषण म्हणू, हवेचे प्रदूषण. त्याचबरोबर पाण्याचे प्रदूषण किंवा पाणी प्रदूषण म्हणू, याला पाणी प्रदूषण. तिसरं आहे भूमी प्रदूषण, ज्याला आपण जमिनीचे प्रदूषण म्हणू, भूमी प्रदूषण असेल. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण असेल, आवाजामुळे निर्माण होणारं प्रदूषण सुद्धा या ठिकाणी मानवासाठी खूपच हानिकारक असल्याचं लक्षात येणार आहे. त्याचबरोबर काही प्रकाश प्रदूषण आहे, प्रकाश प्रदूषण हे या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. किरणोत्सारी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण. तर यासारखी बरीचशी प्रदूषण या पर्यावरणामध्ये, या पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत असल्याचं आमच्या लक्षात येईल. तर मित्र, या प्रत्येक प्रदूषणाचा जो एक स्रोत आहे, तर हा स्रोत या ठिकाणी आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. हे प्रकार आम्ही लक्षात घेऊ, प्रकार लक्षात घेऊ, स्रोत लक्षात घेऊ. त्याचबरोबर या प्रदूषणाचे जे काही परिणाम आहेत, तर हे परिणाम सुद्धा आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या या प्रदूषणाचे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत, तर या दुष्परिणामावर आम्हाला काहीतरी उपाययोजना सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, या सर्व प्रदूषणाची वाढत चाललेली तीव्रता आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. या प्रकारानंतर त्याचे जे काही स्रोत आहेत अथवा त्याची जी काही कारणं आहेत, तर ही कारणं सुद्धा आमच्या लक्षात येणार आहेत, ज्याला आपण स्रोत असा शब्द वापरला की हवेचं प्रदूषण होण्यासाठी नेमका स्रोत कोण आहे, कुठल्या स्रोतातून हवेचं प्रदूषण होतं, हे आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे.
म्हणजे त्याचं कारण काय असावं, त्यामुळं हे हवेचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललंय. जिम्मेदार घटक तर आमच्या लक्षात आलेले आहेत की मानव आणि निसर्ग हे दोन्ही घटक कमी अधिक स्वरूपामध्ये जिम्मेदार असल्याचं आमच्या लक्षात आलंय. मग आता या ठिकाणी कारणं आम्हाला थोडीशी स्रोत आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की नेमका हा कोणता सोर्स आहे की त्या सोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी ही प्रदूषणाची प्रमाणता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर या वाढत्या प्रदूषणाचा जो एक वाढता परिणाम आहे तर तो सुद्धा या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तो म्हणजे या पर्यावरणाअंतर्गत असणारे जे एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे जैविक आणि अजैविक, सजीव आणि निर्जीव या दोन्ही घटकावर होणारे जे काही परिणाम आहेत, दॅट मीन्स द विपरीत परिणाम, इफेक्ट्स ऑफ दिस पोल्युशन ऑन दिस फॅक्टर्स, हे आपल्याला या ठिकाणी सविस्तर चर्चा करता येईल. त्या अंतर्गत या प्रत्येक प्रदूषणाचा या जैविक आणि अजैविक घटकावर, जैविक आणि अजैविक घटकावर जे काही परिणाम होत असतील तर तेही परिणाम या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. त्याचबरोबर पाणी या प्रदूषणाचा स्रोत कोणता आहे आणि जैविक अजैविक घटकावर त्याचे परिणाम काय होतात तेही लक्षात घ्यायचे. या भूमी प्रदूषणाचा, या ध्वनी प्रदूषणाचा, या प्रकाश प्रदूषणाचा आणि या किरणोत्सारी प्रदूषणाचा टप्प्याटप्प्यानं आपल्याला या स्रोताबद्दलचा म्हणजे त्यांच्या कारणाबद्दलचा, त्याचबरोबर त्यांच्या परिणामाबद्दलचा म्हणजे ज्या ठिकाणी या जैविक आणि अजैविक घटकावर होणाऱ्या या प्रदूषणाचा जो काही एक परिणाम आहे तर तो परिणाम या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या या प्रत्येक प्रदूषणाचा जर परिणाम, विपरीत परिणाम, बॅड इफेक्ट जर या सजीव आणि निर्जीव घटकावर जर सातत्यानं जर होत असेल तर हा आपल्याला लक्षात घेऊन आम्हाला काहीतरी उपाययोजना या ठिकाणी राबवाव्या लागतील, काहीतरी सावधानगिरी या ठिकाणी आम्हाला बाळगावी लागेल, जेणेकरून या प्रदूषणाची जी काही एक तीव्रता आहे तर ही तीव्रता कमी करता येईल. त्याला ऑप्शन आम्हाला या ठिकाणी काहीतरी निवडता यावा. पर्यावरण स्नेही स्वरूपाच्या घटकांचा वापर करून या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन किंवा जतन, संरक्षण किंवा हा पर्यावरणाचा समतोल जो ढासळत चालला आहे याला आपल्याला कंट्रोल मेजर म्हणून पाहता येईल, काहीतरी करता येईल. या दृष्टीनं आम्हाला या प्रत्येक प्रदूषणावरचं जे एक उपाययोजनेचं जे काही सोल्युशन आहे तर हे सोल्युशन या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि एकंदरीत या प्रत्येक प्रदूषणावर एक आळा म्हणून, एक उपाय म्हणून, एक प्रतिबंध म्हणून, एक मार्ग म्हणून या ठिकाणी आपल्याला आमच्या आचरणामध्ये, आमच्या विचारामध्ये थोडासा बदल करायचा आहे. आणि या पर्यावरणाचं संवर्धन, या पर्यावरणाचं जतन, या पर्यावरणाचं संरक्षण, या पर्यावरणाचा जो काही समतोल आहे हाही समतोल या ठिकाणी आपल्याला लक्षात घेऊन प्रत्येक कार्यवाही ही जिम्मेदारीनं आणि विचारपूर्वक करायची आहे. याबद्दल आपण पुढील पार्टमध्ये काही भाग लक्षात घेऊ. धन्यवाद.